नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये थेट स्वर्गनगरीतून. तर आज आपण भेटतोय थेट 10 दिवसानंतर. 10 दिवसापूर्वी आपला हा ब्लॉग आला होता आणि 10 दिवसापूर्वी ही आपली लावणी पूर्ण झाली होती. तर पावसानं अक्षरशः इटमना केलेली आहे. तर आता जाते परत काट्यात. तर रात्री बऱ्यापैकी पाऊस लागलो, लावणीत काहीतरी पाणी साठलेलं असतं. तर बघूया, म्हणजे तो दाडसो हा तो पूर्ण करून टाकूया. सारख्या फेऱ्या मारूक नको. आईचा फोन इलो होतो, आई गेली मगाशी. आईचा फोन इलेलो की लवकर या, पाणी या. तर खजानो गवलो हा 10 दिवसानंतर. तो आता खोदूया आणि पुरं करूया आणि त्याच्यातून सोना पिकवूया. जाऊया आता काट्यात. वाजले सकाळचे 7:15. पावसाचं काहीसं वातावरण दिसतंय. हा असाच पाऊस करता काय बोलतात लोकांका भियवून दाखवता. मी किती पडतंय ना किती नाही धरता आणि नाहीसो होता. काळोखी करता बऱ्यापैकी, म्हणजे असो काय बोलतात जाणार नाही असो, आणि लगेच नाबूत होता. काल मी बुग्गूला आणायला गेलेलो, त्याची देखील सुट्टी संपली. तर आणायला गेलो ना संध्याकाळी. तर राजापूरला एवढं पाऊस होतो ना, मी काय रेनकोट नाही नेलेलो. ज्या दिवशी तुम्ही काय नेलात नाही ना, त्या दिवशी हो नक्की पाऊस पडेल. आणि हातवल्याच्या पुढं पाऊस नाही. असो ह्यो पावसाने टमना केला ना. ती खाडी धरता जोरदार, ह्या खाडीक ना जोरच नाही. जाऊया आहे बघूया काय करता ते. आज देखील काटा सामसुमा, काट्यात कोण नाही. ओ कवडे कवडे गेले उडून. तिकडे एक ट्रॅक्टर आहे त्यासाठी, इकडे एक ट्रॅक्टर आहे. ती तिकडं आहे आमची खंता. ही दाढीची परिस्थिती पूर्णपणे कुसून गेली. दाढ नाना होत, बाकी कोण नाही. आमची आई आणि नाना. लोकांची दाढी बघा किती काढूची होते. काय बोलायचा पावसा. टाकीवर नव्हतं पाणी घेतलं नाही नानाने. आईसून त्यांची टाकी तर थैसून पाणी घेतलं नाही. तो पाईप जोडलेलो ते तिकडे एकटे आयन जोर घेतला नाही. ही आमची लावणी उभी राहिली. हा पाणी होय ना. मग म्हणूनच मी इले धावत धावत चाय पण नाही पियालय. काय बोलशे मग. औषध फक्त खाल्लंय आणि इलंय. ह्या पाण्याने काय होणार. किती होता ते बघू. काय सारखा का नाचतच राहायचा. ही आमची दाढ पण गेली कुसून. ह्याच्यात पण पाणी नाही. अगोदर लावलं होतं म्हणून फावला. पण ह्या एवढा रान कसा येईल वर. रान तर अजिबात नाही होता. तर हे एवढी चिखल केल्या. हे लावलेले ते गडग्याच्या मेरेन तोरी एवढाच पै राहिला तोंड. ह्या तोंड लावूसाठी आमका आजचा 11वा दिवस आहे. चला करूया चिखल. याचे आहे तो सर पाणी आणता. लावणी कोणाची आमची काय नाही खत कोणी मारलं.
फक्त जास्त बसव वर लगे माळ वाचून मला ते जमतं. तर ही एवढ्या तोंडाची आपली चिखल तर झाली आणि हिंबार पाडला ना इकडे. पावसाचं नामोनिशाण मिटवलेलं आहे. एवढी झाली तर एवढं लावून घेता आहे, कारण कसं माहिती आहे, हिंबार पडल्यामुळे ना तो हा तो सुकून जाईल. त्याला पाणी नसलं ना त्याचे चिखल आहे ना ती दगड होता. ही अशी दाढ लावता झाली तर आपलीच, नाही झाली तरी पण आपलीच. कुसली आहे पूर्णपणे दाढ, पण ती चिखलात दडवलेली बरी. तर आपलं काम आता इथपर्यंत झालंय. आपण आता जाऊया घरात. जाऊचं आपल्याला कामात. तर पाऊस लागता असताना तर तेवढं तो आपण पूर्ण झालो असतो. म्हणजे कसं 10 वेळा दळ्यात फेरी मारूक नको. मग घरी मस्त आहे की आराम केला नसतो आईन. मग बघा लावणी बिवणी बेनूचा काम होता. आता हे कसा अक्कल सुनबाईला मतलब आहे सकाळीच आज हईल चिखल करूक. तर तेवढ्यात फोन केला आणि धावत या. फक्त चायचो ठेंबो निव्वळ पिऊन इलेलो आहे. आता जाणार नाश्ता वगैरे करणार. बघूया काय केलं तर नाश्ता. ह्या भांग्याचा पाणी होतं ना लावून येत, ह्या कसा कातळ बघा. तर ह्या भांग्यातला पाणी घेऊन त्याची चिखल केलेली. नाही तर बघू शकता इकडं पाणी खयच नाही. या ठेवलेला ताटला आई जाऊ मी ही कल वाटता पुरी केला नाही ना परवा दिवशी. चला आपण देखील आता जाऊया घरी. आपलं काम झालं इथपर्यंत. पावसानं लय बेकार परिस्थिती केला ना. काट्या जमिनीवाले तर तिकडचे ते ऐन बाद झाले. लावणी पूर्णपणे कुसून गेली. ठीक आहे थांब जरा. हॅलो काही सुनायला बोल काय झालं. मित्र हो आपण तर आलोय घरी. तर येताना ना काटला घेऊन येले. इकडे काटला आणि तिकडे बुगू साफ करतात. ती रोव ना तुमका तर माहित. आता या काय बोलतात अमावस्या. आता काय झाली अमावस्या झाली ना. आता काय झालं त्या अमावस्या झाली. त्या अमावस्याक ना मोठ्या प्रमाणात अळंबी रुजली होती. म्हणजे येतात 3 दिवसाचा त्याचा तो कालावधी असतो. 3 दिवसामध्ये ना भरघोस येतात. तर आता आषाढी ना की आषाढी एकादश तेव्हा ही येतील. आणि लास्ट नागपंचमी असे 3 टप्प्यामध्ये ही रोवणा येतात. मशरूम बोलले जातात इंग्लिशमध्ये. त्याका जे मशरूम बोलतात. आमच्या मराठी ह्याच्यात रोवणा बोलतात. काय जण अळंबी बोलतात. तर खाऊक ना ते 1 नंबर असतात. त्याच्यात फक्त काय बोलतात तिखट मीठ लावायचं आणि 1 कोकम टाकायचं. 1 नंबर लागतात. आणि त्याच्याबरोबर तांदळाची नाही तर दाण्याची भाकरी हवी. काय मी खात आहे. पण ते भाताबरोबर चांगले नाही. मग ते का भाकरी हवी. असं काही नाही. ते कशासोबत पण चांगली लागते. नाही भाकरी बरोबर खाल्लंस ना आणि हे तर रावच लागतात. काटला घेऊन येलाय. किती काय ठेवली आहे? किती? तू चहा घेऊन ही एवढीच. ही जास्त फुलली ना की त्याच्यात ती पुसळा होतात. पुशेरी तेच पुशेरी. म्हणून आमचे जास्तीत जास्त ना लोक हे असे घगूर हे असे गबूर. हे घगूर बोलतात. घगूर
गब्बूर. गब्बूर काय गब्बूर. अरे हो मम्मी असंच बोलते. हं. आज मम्मीने पण भरपूर काढला नाही. घेऊ नको सांग. मशरूम ते त्याच्यावरचं बुळबुळपणा ना म्हणून ते कोकम टाकलं जातं. पण ह्यांना फोडणीला नाही द्यायची असते. मग माहित आहे फोडणी लवकर नदीची. कसा आला? फोन लावायच्या आधी आला तू. तू बिझी होता ना. बरोबर. बाबूला फोन. हा तुझे फोन आता कसं नेटवर्क मध्ये येईलच ना. तिकडे एका दिल्लीत जायचा होता. जंतर मंतर का नाही झाला. कुठे? जंतर मंतर का ते कुठे आलं? आंदोलन आता दिल्लीत चालू. तिकडे जायचा होता. मग ते किती वेळा काय करतं ते का हे काढून टाकायचं असतं. मीठ असतं ते. म्हणून ते पूर्ण खोदायचे नसतं. तोडून काढायचे झावळी त्याच्या आतमधलं. मग हे बघ हे आहे ना असं ते काढून टाकायचं. माहित. काय माहिती तुला? तू राधापूरला जाणार होतास ना. कशा पहिले आणायचंय ना. कधी जाशील? आता जाऊया. तू फोन लावून विचारू चालू आहे का.